जय महाराष्ट्र भावानो. मी सकाळी एक व्हिडिओ टाकला होता की माझं मरोळ मुंबईला पोलीस भरतीचं ग्राउंड होतं. तर माझी हाईट कमी असल्यामुळं मी अपात्र ठरलो. तर त्या व्हिडिओवर भावानं मला भरपूर जणांनी कमेंट केल्या किंवा मग काही जणांनी मला मेसेज केलं की डॉक्युमेंट काय काय लागते. तर भावानं प्रत्येक ठिकाणी काय लागतं ते माहीत नाही मला कन्फर्म, पण मला एक ॲडमिट कार्ड ओरिजिनल म्हणजे आपण त्याला हॉल तिकीट म्हणतो, त्याच्यानंतर 4 फोटो पासपोर्ट साईज, त्याच्यानंतर आधार किंवा पॅन या दोन्हीपैकी एक आय डीसाठी आपले ओळखपत्र म्हणून हे दोघांपैकी एक लागतं. तर आपण दोन्ही पण घेऊन गेलं तरी चालतं. आणि आता जे डॉक्युमेंट लागते भावानं ते तुम्ही सोबत घेऊन जा, कारण कधी काय गरज पडेल ते सांगता येणार नाही. त्या डॉक्युमेंटचं काय आपल्याला जास्त वजन आहे भावानं, तर सोबत घेऊन जा, कारण टायमर कधी कोणतं डॉक्युमेंट मागू शकते ते सांगता येत नाही. आणि एका भावानं कमेंट केली की अगोदर ग्राउंड आहे की आधी हाईट मस्त. तर भावना प्रोसेस मला काही एवढं कन्फर्म माहीत नाही, पण तरी मी तिथं गेलो तर भावना आधी डॉक्युमेंट वगैरे आपले बाहेर चेक करते, आपली बॅग वगैरे बाहेर ठेवायला होत आहे. त्याच्यानंतर आतमध्ये आपल्याला 50-50च्या गटनुसार आतमध्ये सोडते. त्याच्यानंतर मध्ये गेल्याच्यानंतर आपली सर्वप्रथम हाईट मोजते. हाईट मोजल्यानंतर छाती मोजते आणि छाती मोजल्यानंतर भावना आपल्याला ग्राउंडवर पाठवते. आणि काही मित्रांना एका जणांना कमी केली की तिथं सेन्सर आहे का, तर भावना प्रत्येक ठिकाणी सेन्सर आहे. आणि सेन्सर एक आहे की 2 आहे ते कन्फर्म येत नाही, पण मग एका जणाला विचारला होता एका पोलीसवाल्यांना, तर त्यांनी सांगितले की दोन्ही पायांना 2 सेन्सर आहे म्हणून. तर भावांनो, व्हिडिओ आवडला लाईक शेअर करा. जय भीम, जय संविधान, जय महाराष्ट्र.